मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीयच असेल असं वक्तव्य भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी केलं होतं. त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असं निक्षून सांगण्याची वेळ ठाकरे बंधूंबरोबरच आता भाजपवर आले. पण तुम्हाला माहिती आहे का, मराठी माणसांची मुंबई म्हणणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक उत्तर भारतीय महापौर होऊन गेलेत. त्यांच्या नावाची सध्या चर्चा होते. ते नाव म्हणजे RR सिंग, अर्थात रामचरित्र रामभजन सिंग. ते मुंबई महानगरपालिकेचे पहिले आणि एकमेव उत्तर भारतीय महापौर होते. 1992 मध्ये मुंबई महापालिकेवरती काँग्रेसची सत्ता होती आणि त्याच काळात 1993 ते 1994 या काळामध्ये एका वर्षासाठी ते महापौर होते. जवळपास 3 दशक म्हणजेच 1973 ते 2002 या कालावधीत मुलुंड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून ते मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले होते. स्थायी समिती, बेस्ट समिती, आरोग्य समिती अशा विविध समित्यांवर ते सदस्य होते. पण या RR सिंग नंतर गेल्या 3 दशकांमध्ये मुंबईला सतत स्थानिक मराठी महापौरच मिळालेत. शिवसेना भाजप युती असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, महापौर पद मराठी नेत्यांकडेच राहिलंय. त्यामुळे मुंबईतल्या महापौर पदावर मराठी माणूसच विराजमान होणार, ही एक प्रकारची अलिखित परंपरा गेल्या काही वर्षात निर्माण झाली. यंदा ही परंपरा टिकणार का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मुंबईचा महापौर कोण होईल आणि कोणत्या पक्षाचा होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका.